आवाज मानदेशाचा। सातारा जिल्ह्यातील मान पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल अत्यंत रंगतदार ठरला असून दोन्ही प्रमुख पक्षांना समान संख्याबळ मिळाल्याने राजकीय वातावरण तापले आहे। मान पंचायत समितीच्या एकूण 10 जागांपैकी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही पक्षाचे प्रत्येकी 5 उमेदवार विजयी झाले आहेत। त्यामुळे आता पंचायत समितीच्या सत्तेची चावी कोणाच्या हातात जाणार याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून प्रियंका भुजंगराव जगदाळे मारडी, कल्पना विरकर वरकुटे म्हसवड, गौरी दिलीप तुपे गोंदवले, विद्या तानाजी काटकर कुकुडवाड आणि विक्रम शिंगाडे वरकुटे मलवडी हे उमेदवार विजयी झाले आहेत। या गटात 4 महिला आणि 1 पुरुष सदस्य असल्याने राष्ट्रवादीने महिला प्रतिनिधित्वात आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे। तर भाजप पक्षाकडून अर्जुन चांगदेव काळे आंधळी, बाळकृष्ण कुंडलिक कदम मलवडी, उषा संजय भोसले बिदाल, राजाराम महादेव बोराटे वावर हिरे आणि डॉक्टर राजेंद्र खाडे पळशी उमेदवार विजयी झाले आहेत। भाजपकडून 3 पुरुष आणि 2 महिला सदस्य निवडून आल्याने पक्षालाही पंचायत समितीत बळकट स्थान मिळाले आहे। दोन्ही पक्षाचे संख्याबळ 5-5 असे बरोबरीत असल्यामुळे मान पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सध्या तालुक्यातील राजकीय वर्तुळात विविध शक्यता आणि चर्चांना उधाण आले असून कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे। कोणत्या पक्षाचा उमेदवार सभापती पदाची माळ गळ्यात घालणार यावर आता पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत। दरम्यान महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार दिनांक 16 मार्च 2026 रोजी मान पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीत पंचायत समितीच्या सत्तेचा अंतिम फैसला होणार असल्याने संपूर्ण मान तालुक्यासह सातारा जिल्ह्याचंही लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।